मग घालतो म्हणावं. काँग्रेस तुमच्याबरोबर नसल्यानं तुम्हाला महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल असं वाटत नाही, कारण हे मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते, विशेषतः समविचारी पक्ष म्हणून, म्हणजे मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात, परप्रांतीय मतं तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात, तर त्याचा फटका, काँग्रेस नसण्याचा फटका, याची चिंता तुम्ही का करताय? चिंता नाही, अजिबात चिंता करू नका. मुद्दा आहे. हा विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि न्याय हक्काचा आहे. शिवसेनेनं सातत्यानं काँग्रेस विरुद्ध सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत आणि भाजप विरुद्ध सुद्धा लढवल्या आहेत, आणि तरी आम्ही मुंबई महापालिकेत भगवा झेंडा फडकवला, एवढंच मी तुम्हाला सांगतो. काँग्रेसनं त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही त्यांना अनेकदा नम्र विनंती केली, त्यांनी स्वीकारलेली नाही. पाहू आता. पुण्यात दोन पवार, शरद पवार, अजित पवार एकत्र येतात. 26 डिसेंबरला त्याची अधिकृत घोषणा होते. तुमचं मत काय? कालही तुम्ही मत व्यक्त केलं होतं. माझं मत असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची लढाई ही अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षाबरोबर झालेली आहे. करेक्ट? अशा वेळेला भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे? अजित पवार त्यांच्या आघाडीत आहेत नाही, त्यांनी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. महायुतीतला माणूस महाविकास आघाडीत सुद्धा 2 दगडावरती पाय ठेवतो. बाकी आमचं काय ते आम्ही बघू, पण अजित पवारांचा पक्ष एकाच वेळेला महायुतीत आणि महाविकास आघाडीत, हे त्रांगडं काय आहे? ह्याच्यावरती भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, संभ्रम दूर केला पाहिजे. आजची घोषणा होणार आहे, त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर केला जाणार आहे. नक्की नक्की. कोण किती जागा लढणार मग ते आता डिक्लेअर होईल ना, मी कशाला इथे सांगू? तिथे सांगतील ना. हो, सांगतील ना. तिथे आज एकत्र आहेत, एकत्र बसतील, त्यांना प्रश्न विचारा, ते उत्तर देतील. राऊतसाहेब, महाविकास आघाडीची स्थापना होताना एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला गेला होता. तोही महाराष्ट्राच्या राजकारणातला वेगळा प्रयोग होता, हाही एक वेगळा प्रयोग होता. मला ठाकरे बंधूंचा युतीची घोषणा होत असताना काही अजेंडा ठरलेला आहे का, किंवा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे? मुंबई मराठी माणसाची, ज्याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत नाही. मुंबईची जी लूट सुरू आहे, भाजप, मिंदे गट यांच्या माध्यमातून, अडाणीच्या हस्ते, पवित्र हस्ते त्यांच्या जी मुंबईची लूट सुरू आहे, हा अजेंडा असू शकत नाही का? हे थांबवणं आहे. मुंबईवरती मराठी माणसाचा पहिला हक्क आहे की मुंबई मराठी माणसाची आहे, हा अजेंडा असू शकत नाही. ह्या अजेंडावरच आम्ही आतापर्यंत निवडणुका लढलो ना, बाळासाहेबांच्या काळापासून. बाकी अनेक कामं आम्ही केली आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून. त्याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांनी जे दाखवलं आहे ते तुम्ही पाहिलं असेल. अजेंडा काय आहे तो? कोस्टल रोडचं श्रेय कोणी घेऊ द्या, पण कोस्टल रोडची पायाभरणी कोणी केली? इतका मोठा जो आहे सागरी महामार्ग, शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेली आहे. मुंबईमध्ये अनेक नवे नवे प्रकल्प त्यांनी निर्माण केले. हा अजेंडा आहेच. आणि सगळ्यात मोठा अजेंडा म्हणजे मुंबई मराठी माणसाची. चला, धन्यवाद. हिंदी बोलिए, हिंदी बोलिए. क्या बैनर लगाया है? किसकी कटेंगे? किसकी कटेंगे? ये भारतीय जनता पार्टी और शिंदे की हमेशा की राजनीति है. लोगों को बांटो, लोगों को डराओ, धमकाओ, उनके मन में डर पैदा करो. पूरे देश में अभी कलकत्ता में भी यही चल रहा है उनका. यहाँ जो चल रहा है वो कलकत्ता में, पश्चिम बंगाल में यही चल रहा है. जहाँ जहाँ चुनाव होते हैं वहाँ एक कटेंगे, बटेंगे, पिटोगे. उनके आगे कुछ नहीं है. उनके पास क्या एजेंडा है? मुंबई में कोई किसी को बटेंगे नहीं, ना पिटेंगे. ये भारतीय जनता पार्टी के गुंडे ही भेष बदलकर लोगों को पीटते हैं और हम पर नाम डालते हैं. ये आप धंधा बंद करो. मुंबई की लड़ाई है. मुंबई महाराष्ट्र की राजधानी है. मुंबई पर पहला अधिकार मराठी मानुस का रहेगा. हम हमारे जो हक है उसके लिए लड़ रहे हैं, और जहाँ जहाँ ऐसी नौबत आती है वहाँ लड़ना चाहिए. चाहे कलकत्ता हो, चाहे बेंगलोर हो, हाँ, चाहे लखनऊ हो,
वहाँ के स्थानिक भूमिपुत्रों का अधिकार उस शहर पर सबसे पहला होता है, चाहे अमृतसर हो, चाहे तेलंगाना हैदराबाद हो। हम जाकर हैदराबाद में हमारे हक नहीं मांग रहे, लखनऊ जाकर या पटना जाकर हमारे हक नहीं मांग रहे, हम मुंबई में बैठकर हमारे हक की लड़ाई लड़ रही है। तो उसमें बीजेपी को क्या तकलीफ है? क्या तकलीफ है? हम जो मुंबई की, महाराष्ट्र की आप जो लूट कर रहे हो, हम उसको रोकने की कोशिश करें तो क्या है, बटेंगे पिटेंगे, हाँ, और हम दिल्ली के बूट चाटेंगे, यही है ना। चलो, थैंक यू।